नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. इंग्रजी ही जगाची भाषा आहे आणि या इंग्रजीच्या माध्यमातून आपण यश संपादन करू शकतो. प्रत्येक बऱ्याच पालकांना विद्यार्थ्यांना वाटतं की इंग्रजी भाषा फार अवघड आहे, पण ती कशी सोप्या पद्धतीने शिकता येईल यासाठी आपल्याला आज प्रयत्न करायचा आहे आणि आपण चांगल्या पद्धतीने ती शिकवणार आहोत. तर आज आपण पाहणार आहोत टेन्स. पहा, टेन्स टेन्स इंग्रजीमध्ये TENSE टेन्स म्हणजे काळ. टेन्स म्हणजे काळ. आपल्याला इंग्रजी आणि मराठी या दोन माध्यमातून इंग्रजी शिकायची आहे. टेन्स म्हणजे काळ. तर किती काळ आहेत? मुख्य काळ 3 आहेत. मुख्य 3 काळ आहेत. त्यापैकी पहिला प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. दुसरा पास्ट टेन्स. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. तिसरा जो काळाचा प्रकार आहे तो आहे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ. भविष्यकाळ म्हणजे इंग्रजीमध्ये हे 3 मुख्य काळ आहेत: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. हे झाले काळाचे 3 प्रकार. हे काळाचे कोणते प्रकार आहेत? मुख्य प्रकार आहेत. 3 टाइप्स ऑफ द टेन्स. मेन टेन्स यांना आपण काय म्हणूया? मेन टेन्स म्हणजे मुख्य काळ. आणि या मुख्य काळाच्या प्रत्येकी एका काळाचे आपण या ठिकाणी किती पाहणार आहोत? एका काळाचे 4 उपप्रकार पाहणार आहोत. एका काळाचे 4 उपप्रकार आपण हे नंतर पाहणार आहोत दुसऱ्या पार्टमध्ये. तत्पूर्वी आपण काय पाहणार आहोत बघा. तत्पूर्वी आपण काळाचा पहिला प्रकार पाहणार आहोत आणि तो तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. काळाचा पहिला प्रकार म्हणजेच प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ. वर्तमान काळ हा आज आपण पाहणार आहोत. प्रेझेंट टेन्स पहा. तर प्रेझेंट टेन्स मध्ये प्रामुख्याने या ठिकाणी बघा, प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ. प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ. वर्तमान काळाचा आज आपण पाहणार आहोत. वर्तमान काळामध्ये आपल्याला एखाद्या वाक्याची रचना करायची असेल तर ती कशा स्वरूपात करता येईल, तो कसा असेल पहा. वर्तमान काळ सुरुवातीला आपल्याला काय माहिती पाहिजे? वाक्य, वाक्याची रचना. सेंटेन्स पॅटर्न म्हणजे वाक्य रचना. वाक्य रचना ही कशा स्वरूपात करता येईल ती त्या पद्धतीची आपल्याला बघायची. पहा, वर्तमान काळ नंबर 1. फर्स्टली पहिल्यांदा आपण हे पाहणार आहोत प्रेझेंट टेन्स मध्ये काय आहे फॉर्म्युला. वर्तमान काळाचे सूत्र. वर्तमान काळ पाहत असताना सुरुवातीला काय? सब्जेक्ट म्हणजे कर्ता. वर्ब क्रियापद आणि ऑब्जेक्ट बरोबर कर्म. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट म्हणजेच SVO आपण त्याला म्हणूया. SVO म्हणजे आता याचा आपण सूत्र तयार